ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रतिमाला न्यायासाठी रविराज आलेले असतात आणि प्रिया मुद्दामून तिकडे घरी थांबते। आज मी पूर्णाजी बोस सोबत राहते कारण की मला पूर्णाजीला काहीतरी बोलायचं आहे आणि ती पूर्णाजी सोबत राहते जेणेकरून तिला पूर्णाजीचे कान भरायचे आहेत। आणि त्याच वेळेला रविराज आणि प्रतिमा तिथून निघतात आणि ज्यावेळी प्रतिमा आणि रविराज निघतात तेव्हा रविराज बोलतो थोडंसं माझं काम आहे ते आटपून मी येतो। प्रतिमा बोलते ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही येताय तोपर्यंत मी बाहेर फिरते। तेव्हा रविराज बोलतात ठीक आहे, तू तोपर्यंत पाय मोकळे कर बाहेर। तोपर्यंत प्रतिमा बाहेर उभी राहते, तोपर्यंत तिचं लक्ष एका आगीकडे जातं। कोणीतरी नॉर्मल शेकोटी पेटवलेली असते आणि शेकोटीकडे प्रतिमाचं लक्ष जातं आणि तिथे एक व्यक्ती पाहते। ती व्यक्ती कुठेतरी प्रतिमाने पाहिली अशी तिला वाटतं आणि प्रतिमा घाबरते। समोर साक्षात मृत्यू दिसतो या महिपतने जे मारण्यासाठी तिला कारस्थान केलं असते ते तिच्या डोळ्यासमोर येतं। डोळ्यासमोर हे आल्यानंतर प्रतिमा हादरते आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते आणि जाऊन कारमध्ये बसते आणि इथे नागराज प्रियाला सांगतो आपल्याला लवकरात लवकर या प्रतिमाचा खेळ खलास करायला पाहिजे आणि तिला जास्त वेळ जिवंत ठेवलं तर ती आपल्या डोक्यावर मिळा वाटेल आणि आपण तिचा लवकरात लवकर खेळ संपवून टाकूया। प्रिया बोलते तिचा खेळ खलास करायला काय नाही, पण आपण त्याच्यात अडकू ना। नागराज बोलतो काय नाही, आपल्याला महिपतने आयडिया दिली आहे, तिला त्या गोळ्या द्यायच्या आणि तिला दुधात टाकून त्या तिला द्यायच्या आणि दूध द्यायचं म्हणजे काय टेन्शन नाही। आणि नागराज खूप हुशार असतो, त्याला प्रियाला अडकवायचं असतं। नागराजचा प्लॅन असतो की हे सगळं प्रियाद्वारे करून घ्यावे आणि हे सगळं नागराज बनावे आणि स्वतः हिरो बनावे। बघायला गेलो तर हा सगळा प्रियाला अडकवण्याचा प्लॅन असतो आणि प्रियाला त्याची बिलकुल खबर नसते आणि कल्पनाही नसते आणि प्रिया ही या सगळ्यामध्ये अचूक अडकणार असते। प्रिया म्हणते ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये सगळ्यात मला अडकू नका। तेव्हा नागराज बोलतो एकदा ती खपली ना आपण ह्याच्यात कशाला अडकतोय। तेव्हा प्रिया बोलते ठीक आहे, तुम्ही जर बोलत असाल तर हे करायला मी तयार आहे, पण माझ्यावर क्लेम यायला नको, तुम्ही गोळ्या आणून द्या, आजच्याच हे मी काम करीन। इकडे रविराज आणि प्रतिमा घरी येतात तेव्हा त्यांचं उदास प्रतिमाकडे लक्ष जातं। तेव्हा रविराज प्रतिमाला बोलतात तुम्ही इतक्या उदास का आहात। प्रतिमा सांगायला लागते ज्यावेळी आपण येत होतो ना तेव्हा माझ्या समोर एक गोष्ट घडली आहे आणि आपण येत असताना मी एका व्यक्तीला पाहिलं, ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीला आपण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय आणि या अगोदर त्यांनी माझ्याबरोबर काहीतरी गैरप्रकार केला असं मला वाटतंय। तेव्हा रविराज बोलतात गैरप्रकार तुम्हाला काय बोलायचं आहे। प्रतिमा बोलते ज्यावेळी माझं ऍक्सिडेंट झालं ना त्यावेळीचं पण मला काहीतरी आठवत आहे आणि ती व्यक्ती होती, त्या व्यक्तीला मी कुठेतरी पाहिलं आहे। तेव्हा रविराज बोलतात मी तुला एक स्केच बनवायला सांगतो, ते तू त्या माणसाचं स्केच बनवायला मदत कर आणि नंतर त्या व्यक्तीचा आपण शोध घेऊया। तेव्हा रविराज आपल्या मित्राला फोन करून एका स्केच आर्टिस्टला बोलवायला सांगतात आणि त्या स्केच आर्टिस्टला सांगतात लवकरात लवकर तुम्ही माझ्या घरी या, मला हे स्केच बनवायचं आहे। आणि तेव्हा तो ताबडतोब स्केच आर्टिस्ट घरी येतो आणि प्रतिमा सांगतो त्याप्रमाणे तो स्केच बनवतो आणि प्रतिमा सांगायला लागते तसं स्केच बनवायला लागतो आणि स्केच बनवून झाल्यानंतर प्रतिमा सांगते हाच तो व्यक्ती होता। तेव्हा रविराज सांगतात हाच तो माणूस होता। तेव्हा प्रतिमा बोलते हाच तो माणूस होता, या माणसाने माझ्याबरोबर चुकीचं केलं आहे। तेव्हा रविराज सांगतात तू काळजी करू नको, या सगळ्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे। तेव्हा प्रतिमा सांगते मला एक गोष्ट सांगायची, मी या माणसाबरोबर आपल्या तन्वीला पण पाहिलं आहे। तेव्हा रविराज बोलतात तू पण शिकरेबरोबर तन्वीला पण पाहिलंस, हे कसं शक्य आहे। तेव्हा प्रतिमा बोलते मी तन्वीला ह्याच्याबरोबर पाहिलंय। तेव्हा एक एक गोष्टी आरशासारख्या लखवायला लागतात। तेव्हा रविराजांना संशय यायला लागतो प्रतिमा जे बोलते त्या गोष्टी खऱ्या आहेत। त्यानंतर रविराज प्रियाचा पाठीलाग करतात आणि प्रियाची खूप मोठी माहिती मिळते आणि त्याच्यातच प्रियाचा प्लॅन चालू असतो की प्रतिमाला गोळ्या देऊन मारायचं आणि त्यानंतर प्रिया नागराज आणि प्रतिमाला मारण्यासाठी आणलेल्या गोळ्या प्रतिमाने प्रियाकडनं हिसकावलेल्या असतात आणि त्याच वेळा रविराज येतात आणि प्रतिमा सांगते ह्या गोळ्या हिने माझ्या दुधात टाकून मला मारायचा कट रचला होता आणि आता इथे प्रियाचं मोठं भांडं फुटलेलं असतं आणि प्रियाने प्रतिमाला मारायचा प्लॅन रचलेला तो फ्लॉप झालेला असतो आणि आता मालिकेमध्ये काय वळण येणार हे पाहणे आता पुढे रंजकच आहे।